नमस्कार। आज नवरात्रीचा 5वा दिवस। आज आई दुर्गेच्या स्कंदमाता या रूपाचे पूजन केले जाते। भगवान कार्तिकेयाची म्हणजे स्कंदाची माता म्हणून हिला स्कंदमाता असे नाव पडले आहे। आई स्कंदमाता ही भक्तांना ज्ञान, वैराग्य आणि आध्यात्मिक प्रगती करते। आई स्कंदमातेची उपासना केल्याने आपल्या जीवनात, घरात सुख शांती नांदायला सुरुवात होते। जीवनातील सगळे दुःख, दारिद्र्य, अडथळे हळूहळू करून दूर व्हायला लागतात। त्यातही जर काही अडथळे असतील, सतत वादविवाद होत असतील, सतत आजार येत असतील, एकमेकांशी पटत नसेल तर आई स्कंदमातेची पूजा करावी। याशिवाय आई आणि मुलांमधले संबंध मजबूत होण्यासाठी, प्रेमाचे होण्यासाठी आई स्कंदमातेचे पूजन केले जाते। जर घरामध्ये आई आणि मुलांचे पटत नसेल, मुलं आईचे ऐकत नसतील तर त्यांनी आई स्कंदमातेचे पूजन जरूर करावे। आजचा दिवस हा मातृत्व, श्रद्धा आणि प्रेमाचे प्रतीक मानला जातो, कारण आई स्कंदमाता ही अत्यंत करुणामयी आहे। आजच्या दिवशी ओम देवी स्कंदमाताये नमः, ओम देवी स्कंदमाताये नमः या जपाचा 108 वेळा चॅन्टिंग करावे आणि आईला प्रार्थना करावे की माझ्या जीवनातील, माझ्या घरातील, माझ्या कुटुंबातील सगळं दुःख, दारिद्र्य, अडथळे, आजार सगळं काही तुझ्या कृपेने दूर होऊ दे, सगळं काही व्यवस्थित होऊ दे। आणि आई आणि मुलांमधील संबंध जर बिघडलेले असतील तर ते संबंध पुन्हा प्रेमाचे होऊ दे अशी आईला प्रार्थना करावी। आई नक्की सगळ्यांवर कृपा करेल। नमस्कार।